माझी गॅरंटी घेऊ नका. माझं काय खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. यांच्या मार्फत निरोप दिलेले मागं बसलेला कुठे याच्याकडून निरोप दिलेला, याच्याकडून निरोप देऊन दमलो. म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे, तुम्ही आमच्याकडून उभं राहा. आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो. टाइम नाही, खरं बोललं तर मलाही खरं बोलता येईल. एकाकडेच खरं आहे असं नाही. तर सांगायचा मुद्दा काय आहे की ते आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आलं असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. बंटी पाटील साक्षीदार आहेत, पण विरोधाचा भाग जाऊ दे. ही लढाई आणायला काय नाही, आम्ही पण तुमच्यावर आहेच. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या शक्तीपीठाला बंटी पाटील वेळा आणायचं. पण ह्या लढाईमध्ये सगळे एक राहायला पाहिजेत. मी हे का सांगतोय तर थोड्या दिवसांनी आपण लढतो. सरकारलाही माहित असते ह्यांचं किती दिवस, 4 महिने, 6 महिने, 8 महिने. मगाशी तुम्ही भाषण ऐकलं एकनाथ शिंदे साहेबांचं. आता त्यांच्या हातातच ते खातं आहे. त्यांच्या हातात खातं असताना ज्यांनी आश्वासन दिलंय की बंद, तेच जर आज शक्तीपीठ मार्ग होण्याच्यासाठी खात्याचे मंत्री असतील तर हा प्रश्न त्यांनाही लागू होतो. त्यामुळे यासाठी आपली एकी कायम ठेवली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, जिथं संघर्ष करायला लागेल तिथं थांबलं पाहिजे. मोजण्या चालू होतील, ते मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटकाव केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये यांची सगळ्यांची मान्यता असेल तर ठीक आहे, आमचं काय म्हणणं नाही. पण ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांचं समाधान जर सरकार करणार नसेल तर बळजबरी करू नये. आणि बळजबरी जर होत असेल तर आपण एकसंघपणाने राहण्याचं काम केलं पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग आता सरकारने सांगितलंय जिथं विरोध नाही तिथं आम्ही सगळीकडे करणार आहोत आणि जिथं विरोध आहे तिथं मात्र आम्ही लोकांशी बोलू. त्यामुळे कोल्हापूरला मुख्यमंत्री आलेले, राजू शेट्टी साहेब तुम्हाला परवा आले होते. मला असं कळलं की 1000 लोकांनी एकत्रित येऊन त्यांना निवेदन दिलं. 9.5 लोक होती, 9.5 लोक होती, 9.5 तर अशी बातमी आली. तर हे बातम्या अशा सगळ्या नागपूरपर्यंत गेल्या की लोक म्हणणार कोल्हापूरच्या राजू शेट्टींच्या जिल्ह्यातच असं झालं तसं झालं, मग काय आता बारगळलं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ठामपणानं एकत्रित राहूया. आमचे वडेट्टीवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. विश्वजित कदम साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यामुळं विधानसभेत कोणी नसेल